नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या हल्ल्यामध्ये 3 जवानांना वीरमरण, काही जवान जखमी. मथुरेत अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये हिंसाचार, 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 24 जण ठार तर 40 जखमी. राज्य विधान परिषदेवर 10ही सदस्यांची निवड बिनविरोध होणार, प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांची माघार पडली पथ्यावर. ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत वसंत डावखरे आणि रवींद्र फाटक यांचं भवितव्य मतपेटीत बंद. वडाळा ठाणे कासार वडवली या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं दिली मंजुरी. पुलगाव स्फोट प्रकरणातल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांकडे राज्य सरकारनं केले मदतीचे धनादेश सुपूर्द. आणि राज्यातल्या बंदर विकास योजनांकरता 95,000 कोटी रुपये देण्याची नितीन गडकरी यांची घोषणा. जम्मू काश्मीरमधल्या बीजबेहरा इथं आज सुरक्षा दलाच्या ताफ्यावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे 3 जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक अजूनही सुरूच आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर प्रदेशमधल्या मथुरा शहरातली अतिक्रमणं हटवताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उसळलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या 24 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये मथुरा शहराचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि फराहा पोलीस ठाण्याचे संतोष कुमार यादव या 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या हिंसाचारामध्ये सुमारे 40 जण जखमी झालेत. दरम्यान अधिकाऱ्यांनी हा भाग मोकळा केला असून हिंसाचार घडवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 320 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडून मोठ्या प्रमाणावरती शस्त्र आणि गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मथुरेतल्या घटनेसंबंधी सविस्तर माहिती घेतली आणि केंद्र सरकारमार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल असं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावरती रवाना होत आहेत. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना पंतप्रधान भेट देतील. पंतप्रधान प्रथम अफगाणिस्तानला जाणार आहेत. भारताच्या वतीनं 1457 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सलमा बंधाऱ्याच्या कार्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होईल. अफगाणिस्तानातल्या हेरात प्रांतातल्या चिस्ती शरीफजवळ हरिरुद नदीवरती हा बंधारा बांधण्यात येणार आहे. यानंतर पंतप्रधान कतारला रवाना होतील. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी ते चर्चा करतील. हायड्रोकार्बन क्षेत्र, कच्च्या तेलाची आयात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बातचीत उभय देशात होणार आहे. दौऱ्याच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये 6 जूनला पंतप्रधान स्वित्झर्लंडला पोहोचतील. एका दिवसाच्या भेटीमध्ये स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती जोहान्स निडर अम्मानंद यांच्यासह इतर नेत्यांशी ते चर्चा करतील. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 7 जूनला अमेरिकेला पोहोचतील. अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभागृहामध्ये पंतप्रधान मोदी यांचं भाषण होणार आहे. अमेरिकेहून परतताना पंतप्रधान मेक्सिकोला भेट देतील. राज्य विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष उमेदवार मनोज कोटक यांनी माघार घेतली आहे. यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार हे निश्चित झालंय. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी एकूण 12 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपाचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र प्रसाद लाड आणि मनोज कोटक रिंगणात उतरल्यानं प्रत्यक्ष निवडणूक झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपाचा एक उमेदवार अडचणीत आला असता. मात्र या दोघांनी माघार घेतल्यामुळे आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, भाजपाचे सुरजित सिंह ठाकूर, आर.एन. सिंग आणि मनसेमधून भाजपात दाखल झालेले प्रवीण दरेकर यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झालाय.
राज्यसभेतल्या महाराष्ट्रातून निवडून येणाऱ्या 6 जागांची निवडणूकही यापूर्वीच बिनविरोध झाली. ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीचं मतदान आज शांततेत पार पडलं. एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. वसई, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधल्या प्रत्येकी एका सदस्यानं मतदानाचा हक्क बजावला नाही. विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार असून त्यांची ही 5वी निवडणूक आहे. डावखरे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीनं रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवलं. ते ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवत आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या 2 जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलली असून शिवसेनेचे 309 तर भाजपाकडे 180 असं 489 नगरसेवकांचं बळ युतीकडे आहे. राष्ट्रवादीचे 200 आणि काँग्रेसचे 105 असं आघाडीचं संख्याबळ असलं तरी वसई विरार महापालिका आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये बहुजन विकास आघाडीचे सदस्य 125 एवढे आहेत. या व्यतिरिक्त मनसे, समाजवादी पार्टी आणि विविध आघाड्या मिळून 147 सदस्य कुणाला मतदान करतात यावरच या निवडणुकीचं भवितव्य प्रामुख्यानं अवलंबून आहे. मुंबई आणि लगतच्या शहरातल्या प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वडाळा, ठाणे, कासारवडवली या मेट्रो 4 मार्गाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी 14,459 कोटी रुपयांच्या या अहवालाला मान्यता देण्यात आली. जुलै 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचं उद्दिष्ट आहे. 32.32 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प असून एकूण 32 स्थानकं या मार्गावर असणार आहेत. पुलगाव स्फोट घटनेतील शहीद व्यक्तींच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शासन शहीद परिवाराच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. शहीदांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीनं मदत दिली असली तरी या मदतीपेक्षा गेलेली व्यक्ती खूपच मोठी आहे. शहीदांचा राज्याला आणि देशाला अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीदांच्या वारसांना मदतीचे धनादेश आज देण्यात आले. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 19 व्यक्ती शहीद झाल्या तर 17 जण जखमी झाले. पुलगावला तसंच दारुगोळा भांडाराकडे जाणारे सर्व रस्ते उत्तम करण्यात येणार आहेत. पुलगाव पंचायत समितीला अग्निशमन यंत्र देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याची माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. शहीद व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीला प्राधान्यानं नोकरी देण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात येईल असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बंदर विकास उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राला विविध योजनांसाठी 95,000 कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली. देशातल्या किनारपट्टीवरच्या राज्यांशी त्यांनी आज मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तेव्हा त्यांनी अनेक योजनांविषयी माहिती दिली. अहमदाबाद मुंबई महामार्गासाठी 18,000 कोटी रुपये आणि हैदराबाद मुंबई महामार्गासाठी 2,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याप्रमाणे डहाणूजवळ वाढवण इथं 9,300 कोटी रुपये खर्चून एक बंदर विकसित करण्यात येईल असंही ते म्हणाले. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा परिसरामध्ये जवळपास 10,500 कोटी रुपये खर्चून मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये मेगा फूड पार्क उभारण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं. युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये केंद्र सरकार 10 स्टार्टअप केंद्राची स्थापना करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचा प्रारंभ करताना त्या बोलत होत्या. या योजनेअंतर्गत देशातली 115 विद्यापीठं आणि 1,183 महाविद्यालयं समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाषांच्या विकासासाठी आधुनिक प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिजिटल क्लासरूम आणि कंटेंट लर्निंग मॉड्यूलचं उद्घाटनही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज केलं. देयक बँक सुरू करण्याच्या टपाल विभागाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली.
आर्थिक समावेशनामध्ये लोकांना जोडण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. देयक बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आणि आपल्या खात्याला ही जी परवानगी वित्त मंत्रालयाकडून मिळाली याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. धन्यवाद. जसं हे आव्हान आहे तशी संधी सुद्धा असणार आहे. त्याची विस्तृत चर्चा करण्यापूर्वी प्रथम जो एक सर्वसामान्य माणसाच्या मनातला जो प्रश्न आहे त्याच्यापासून मला वाटतं आपण सुरुवात करूया. पेमेंट बँकची आपल्याला एक परमिशन मिळालेली आहे. पेमेंट बँक ही नेमकी संकल्पना काय आहे? पेमेंट बँकची संकल्पना आपल्याला समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आर्थिक समावेशन म्हणजे काय आधी समजून घ्यायला लागेल. आर्थिक समावेशन म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन, ज्यामध्ये लोकांना आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणि ते फक्त डिपॉझिट आणि लोन्स याद्वारे न करता त्यासोबत म्युच्युअल फंड्स सारख्या इन्व्हेस्टमेंटच्या ज्या संधी आहेत किंवा बिल भरणं आहे किंवा अशा प्रकारचे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पैसे पाठवण्याची व्यवस्था आहे, इन्शुरन्स आहे, पेन्शन आहे, ह्या सर्व सेवांसाठी त्याला सुलभरित्यानं सहजरित्या ह्या सेवा प्राप्त व्हाव्यात ह्यासाठी आपल्याला आर्थिक समावेशन करावं लागतं. प्रस्थापित बँक ज्या आहेत त्यांचं मुख्य कार्य हे क्रेडिट देणं आहे, म्हणजे लोकांना हे कर्ज देणं आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व ज्या इतर सेवा आहेत त्या देण्यासाठी त्या बँकांना पूरक अशी एक पेमेंट बँक नावाची संकल्पना डिफरन्शिएटेड बँक म्हणून ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये भारतीय डाक विभागाला आम्हाला ही संधी देण्यात आलेली आहे. खरं. पण आता या बँकेचं जे कामकाज आहे आता आपल्याला फक्त त्याची एक विधिवत परवानगी मिळालेली आहे. पुढील वर्षापासून त्याचं कामकाज सुरू होईल. कशा पद्धतीने याचं कामकाज नेमकं चालणार आहे? भारतीय डाक विभागाची ही जी पेमेंट बँक आहे हे मुख्यतः टपाल खात्याचं जे मोठं जाळं आहे, आमच्या टपाल कचेऱ्या आहेत आणि मुख्यतः टपाल खात्याबद्दल लोकांच्या मनात असलेला विश्वास आहे, ह्यांना आधारभूत ठेवून आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची कास धरून सोप्या सुलभ सेवा कमी किमतीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे आम्ही करणार आहोत. ह्यामध्ये जमा खाते आणि करंट खाते असेल. मुख्यतः म्हणजे पेमेंट बँकमध्ये काय नसेल हे बघायला लागेल आपल्याला. पेमेंट बँकेमध्ये मुख्यतः आपल्याला लोन मिळणार नाहीये, मात्र ज्या इतर सेवा आहेत ह्या सुलभरित्याने आणि कमी खर्चामध्ये होणार आहेत. ही सगळ्यात मोठी ही आमची जमेची बाजू आहे. त्यामध्ये रेमिटन्सेस म्हणजे वित्त प्रेषण आलं. अनेक लोकांकडून एकाकडे जाण्याची म्हणजे एकाकडे पेमेंट करण्याची व्यवस्था, एका व्यक्ती म्हणजे एका संस्थेकडून अनेक लोकांना पोहोचण्याची वित्त प्रेषण करण्यात आलं. आणि त्याचबरोबर सामाजिक सुरक्षतेचे जे पेमेंट्स असतात जे सरकारकडून सबसिडीसाठी वगैरे देण्यात येतात त्या अधिक परिणामकारकरित्या लोकांपर्यंत थेट पोहोचतील याची व्यवस्था हे पेमेंट बँकेमधून होणार आहे. आणि ह्याचं कार्यान्वयन जे आहे हे आमच्या काही 650 ब्रांचेस आम्ही उघडणार आहोत पेमेंट बँकेच्या. आणि त्या टपाल खात्याचे जे सध्याच्या कचेऱ्या आहेत त्यांच्या काउंटरवर सुद्धा ह्याच्या सेवा उपलब्ध राहतील. त्याचबरोबर इंटरनेटद्वारे सुद्धा ह्या सेवा उपलब्ध राहतील. त्यामुळे व्हर्च्युअल वर्ल्ड आणि रिअल वर्ल्ड ह्याचा एक दोन्ही म्हणजे दुनियामध्ये पाय ठेवून ही पद्धती काम करणार आहे. आणि डिजिटल डिवाइड जो भारत आणि इंडियाला जो एक जोडण्यासाठी जी एक प्रणाली आहे ही पेमेंट बँक ग्रामीण भागाला आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी हे काम करणार आहे. म्हणजे वीज देयक भरण्यापासून ते ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सुद्धा आपल्या बँकेचा वापर करते. हो. साधा तुमच्या बाजूच्या आपल्या घराच्या बाजूला असलेलं किराणा मालाचं दुकान असू द्या, आपल्या वीज भरणाचे बिलं असू द्या किंवा आपले डीटीएच टीव्हीचे पेमेंट असू द्या किंवा अजून कुठल्या प्रकारची स्कूलची फीस असू द्या, त्याचबरोबर ई कॉमर्सच्या संदर्भामध्ये असलेलं पेमेंट असू द्या किंवा ऑनलाईन आपली सिनेमाची तिकीट बुक करायचं असू द्या, ह्या सर्व गोष्टी ह्या आमच्या सिस्टीममधून होणार आहे. वाटतं याचा एक अप्रत्यक्ष जो फायदा होणार तो जे रोखीने व्यवहार होतात ते खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील. हो. ह्याचा जसं भारत सरकारचा उद्देश आहे की लेस कॅश इकॉनॉमी आपल्याला हे करायची आहे. तर हे पेमेंट बँकचा
चा प्रसार वाढल्यानंतर जेव्हा आपण कॅश आपण ज्यासाठी वापरतो त्या साध्या साध्या व्यवहारासाठी सुद्धा जेव्हा आपण बँकेच्या द्वारे आपण जे व्यवहार करू लागू तेव्हा कॅशची गरज आपल्याला पडणार नाहीये. आणि मला वाटतं जिथे जिथे सरचार्ज द्यावा लागतो क्रेडिट कार्डचा वापर करण्यासाठी ती जी एक अडचण असते ती सुद्धा या निमित्ताने दूर होईल. त्याचं कसं असतं की ज्या आपल्या औपचारिक ज्या प्रस्थापित बँक आहेत त्यांच्यासाठी कडक असे क्रेडिट नॉर्म्स आहेत, कारण ते लोकांकडून जमा घेतात आणि ते कर्ज लोकांना देतात, त्यामुळे त्यांचं क्रेडिट एक्सपोजर अशा प्रकारचं असतं. त्यामुळे इतर ह्या ज्या सेवा आहेत त्या देण्याचा त्यांचा जो खर्च आहे तो जास्त असतो. परंतु पेमेंट बँकेची संकल्पना जी आहे ही ह्या सर्व सेवा ही जास्त प्रमाणामध्ये द्यायच्या आणि स्वस्त सुलभरित्याने द्यायच्या हा उद्देश हा मागे आहे. त्यामुळे एकतर रोखीचा व्यवहार कमी करणे आणि त्या सुलभरित्याने आणि स्वस्त किमतीमध्ये देणे हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे. खरं याच्यामधून काही रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा निर्माण होतील असं आपल्याला म्हणता येईल का? हो, असं म्हणता येईल. कारण जसं जसं ह्या पेमेंट बँकेचं जाळं असो किंवा टपाल खात्याचं जाळं असो ह्याद्वारे जेव्हा नवीन प्रकारच्या सेवा वितरित करण्यात येतील, म्हणजे जसं उदाहरणार्थ पेन्शन सेवा आहेत किंवा इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आहेत किंवा इतर प्रकारच्या सेवांचं जे विनियमन आहे हे जेव्हा आमच्या ह्या पेमेंट बँकेद्वारे होईल त्यासाठी लोकांना रोजगाराची संधी मिळणारच आहेत. त्याचबरोबर स्किल्ड बँकिंग प्रोफेशनल जे आहेत त्यांना पण ह्या सगळ्या ज्या नवीन बँका ज्या येणार आहेत त्यामध्ये त्यांना संधी मिळणारच आहे. खरं. पण आता पोस्ट खात्याचा जो कारभार आहे तो जी मुख्य बँकिंग प्रणाली आहे, बँकिंग यंत्रणा आहे, त्याच्याशी एक कुठेतरी संवाद आता साधावा लागेल या बँकेच्या माध्यमातून. हो, ते एक मला वाटतं तंत्रज्ञानाच्या रूपामध्ये सुद्धा एक मोठं आव्हान असेल, ते आपण कसं पेलणार? हे पहा, हे 2-3 प्रकारचं हे आव्हान आहे. एका तंत्रज्ञानाचं एक आव्हान आहे. आमच्या लोकांना, आमच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना ह्या संबंधामध्ये तयार करण्याचं आव्हान आहे. आणि त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या नवीन नवीन सेवा आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ह्याबद्दलची माहिती लोकांना करून देणे, म्हणजे आर्थिक साक्षरता ही ग्रामीण भागामध्ये किंवा हे भारतामध्ये वाढवणे, हे तिन्ही चॅलेंजेस आहेत. आणि त्यासाठी पूरक असे सर्व प्रकारची उपाययोजना ही आम्ही त्यासाठी घेतोच आहेत. खरं. आणि दुसरी आपली जी मुळात यंत्रणा आहे ती सुद्धा थोडी अधिक सक्षम करण्याची गरज असेल, थोडी अधिक मनुष्यबळाची गरज लागेल, किंवा जे मनुष्यबळ आपल्याकडे आहे त्याचं एक नवीन गरजेनुसार त्यांना एक पुन्हा थोडं एक वेगळं प्रशिक्षण देणं याच्याही काही गरजा असतील. हो ना, कारण बघा जी प्रस्थापित टपाल व्यवस्था आहे त्यामध्ये ती व्यवस्था ह्या नवीन पेमेंट बँकेसाठी जिथे जिथे पूरक होऊ शकते किंवा त्या टपाल व्यवस्थेमध्ये जिथे जिथे ती कमी आहे ती कमी भरून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. जिथं पूरक आहे ती पूरक व्यवस्थेचा उपयोग करण्याचा प्रयत्न राहील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त नवीन काही समजा आम्हाला उभं करायचं असेल, काही इनोव्हेटिव्ह काही नवीन प्रॉडक्ट्स आम्हाला तयार करायचे असतील, सेवा काही द्यायच्या असतील, त्या पण आम्हाला नवीन प्रकारे डिझाईन करावं लागतील की ज्याद्वारे सामान्य लोकांपर्यंत ह्या सगळ्या सेवा अत्यंत सुलभ आणि सोप्या रीतीनं आम्हाला परिणामकारकरित्या पोहोचवण्यात येण्यासाठी. तुम्ही आता उल्लेख केलात की 650 आपल्या ब्रांचेस असतील. हो. पण कोट्यवधी जनतेपर्यंत जर का पोहोचायचं असेल तर त्या बँकांचे काही एक्सटेन्शन काउंटर सुद्धा असायला पाहिजेत. बघा, 650 ब्रांचेस जे आहेत ह्या मुख्यतः आमचे जे पोस्टल डिस्ट्रिक्ट्स जे आमचे असतात, ज्याला आम्ही डिव्हिजन्स असं म्हणतो, त्या ठिकाणी सहसा असणार आहेत. आणि तिथून जे आमचे जे बाकीचे पोस्ट ऑफिसेस आहेत पूर्ण ग्रामीण भागामध्ये, पूर्ण लहान गावामध्ये असलेले, त्या गावागावातल्या असलेल्या पोस्ट ऑफिसच्या काउंटरवरून आधुनिक ज्याला आपण पॉइंट ऑफ सर्व्हिस टर्मिनल असं म्हणतो, POS टर्मिनल म्हणतो, त्याचा उपयोग करून ह्या सगळ्या सेवांचं जाळं लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे थेट त्याला या 650 पैकी एका ब्रांचमध्ये जायलाच पाहिजे अशी गरज नाही. त्याच्या घराच्या जवळच एक पोस्टाचं कार्यालय, तिकडे जाऊन सुद्धा तो कारभार करू शकतो. त्याच्या घरापर्यंत सुद्धा पोस्टमॅन पोहोचेल किंवा त्याला तो समजा पोस्टाच्या कार्यालयामध्ये आला तिथपर्यंत सुद्धा तिला तीच सेवा मिळेल आणि आमच्या ब्रांचमध्ये आला तरीही तिला तीच सेवा मिळेल. आज कसं आहे की लोकांपासून जी जवळची जी प्रस्थापित बँक आहे ती 10, 15, 20 किलोमीटर दूर आहे, परंतु टपाल खात्याची कचेरी आहे ही ग्रामीण भागामध्ये 5 ते 6 किलोमीटर दूर आहे, शहरी भागामध्ये 1 ते 2 किलोमीटर दूर आहे. तर एकतर हा जो डिस्टन्स आहे, फिजिकल डिस्टन्स एकतर कमी होतोय, टेक्नॉलॉजिकल डिस्टन्स कमी होतोय आणि मुख्यतः फायनान्शियल लिटरसी म्हणजे साक्षरता, आर्थिक साक्षरता, आपण म्हणजे आपल्यासारखे
शहरातल्या लोकांना सुद्धा बरेचसे फायनान्शियल प्रोडक्ट्स माहीत नाही आहेत. हम्म. तर ह्या तिन्ही हे जे डिवाइड आहेत, म्हणजे फिजिकल डिवाइड, टेक्नॉलॉजिकल डिवाइड आणि फायनान्शियल लिटरसी डिवाइड, ह्या तिघांनाही म्हणजे भरण्याचं आणि पूरक करण्याचं काम आम्हाला ह्या पेमेंट बँकेच्या द्वारे करायचं आहे. खरं मला असं वाटतं की देयक बँकेची ही जी कल्पना ही खरोखरच एक भारताचं जे यापुढचं भवितव्य आहे ते वेगळ्या अर्थाने बदलण्याची खूप क्षमता असलेलं असा हा एक प्रस्ताव आहे. या बँकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. पालघर इथल्या औद्योगिक वसाहतीमधल्या निशांत अरोमा या कंपनीला आज आग लागल्यानं या कंपनीसह शेजारच्या इतर 2 कंपन्या आगीमध्ये भस्मसात झाल्या, तर बाजूच्या इतर 2 कंपन्यांना आगीची मोठी झळ बसली. आज साप्ताहिक सुट्टीचा वार असल्यानं आग लागली तेव्हा कुणीही कामगार कंपन्यांमध्ये नव्हते, म्हणून जीवितहानी मात्र टळली. दुपारी 4:30 वाजल्याच्या सुमाराला निशांत अरोमा या रसायन कंपनीला प्रथम आग लागली. या कंपनीमध्ये असलेल्या रासायनिक ड्रमचे स्फोट होऊन ते ड्रम उंच उडून बाजूला पडत होते. त्यानंतर ही आग शेजारच्या डिलक्स रिसायकल या कंपनीमध्ये पोहोचली. डिलक्स रिसायकल कंपनीमध्ये प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्यानं आगीचा जोर वाढला. या कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या भरवाडपाडा इथली 10 ते 15 घरं या आगीमध्ये जळून खाक झाली. तिथल्या गोठ्यातल्या गाई म्हशींना सोडून देण्यात आलं. अग्निशमन दलानं या आगीवरती नियंत्रण मिळवलं असलं तरी आग अद्यापही पूर्णपणे विझलेली नाही. केंद्रीय दुष्काळी पथकानं आज बीड जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देऊन दुष्काळामध्ये प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. या पथकानं बीड जवळच्या नामलगाव इथल्या चारा छावणीला तसंच गेवराई तालुक्यातल्या पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पथकानं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. रब्बी पिकं, चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे 2,251 कोटी रुपयांची मदत मागितली असल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय पथकानं हा दौरा केला. या दौऱ्यासंबंधीचा अहवाल येत्या सोमवारी राज्य आणि केंद्र शासनाला सादर करण्यात येईल, असं पुनर्वसन सचिव गोविंद राज यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना रब्बी नुकसानाची मदत जून महिन्याअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केला. पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज एक बैठक घेण्यात आली. यावेळी 14 जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पीक कर्जाची पुनर्रचना करताना पीक विम्याची मिळालेली रक्कम शेतकऱ्यांकडून काही ठिकाणी बँका कापून घेतात. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यानं बँकांनी थोडी माणुसकी दाखवावी, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हवामान. बीड जिल्ह्यातल्या आसरडोह तालुक्यातल्या धरूर इथं आज दुपारी अंगावर वीज पडून एका 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये केरळामध्ये दाखल होण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. राज्यामध्ये ब्रह्मपुरी इथं 45.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आज नोंदवलं गेलं. येत्या 36 तासांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36 आणि किमान 28, नागपूर 45 आणि 30, पुणे 39 आणि 25, औरंगाबाद 40 आणि 27, नाशिक 38 आणि 24, कोल्हापूर 34 आणि 21, रत्नागिरी 34 आणि 24, सोलापूर 40 आणि 24 आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या हल्ल्यामध्ये 3 जवानांना वीरमरण, काही जवान जखमी. मथुरेत अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये हिंसाचार, 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 24 जण ठार तर 40 जखमी. राज्य विधान परिषदेवर 10ही सदस्यांची निवड बिनविरोध होणार, प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांची माघार पडली पथ्यावर. ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत वसंत डावखरे आणि रवींद्र फाटक यांचं भवितव्य मतपेटीत बंद.
वडाळा ठाणे कासारवडवली या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं दिली मंजुरी. पुलगाव स्फोट प्रकरणातल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांकडे राज्य सरकारनं केले मदतीचे धनादेश सुपूर्द. आणि राज्यातल्या बंदर विकास योजनांकरता 95,000 कोटी रुपये देण्याची नितीन गडकरी यांची घोषणा. सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.